भगवंताच्या चरणासाठी गेले, पण करावं काय? म्हणलं होतं महादेव मनामध्ये म्हणाले होते, आता जाऊन मी भगवंताचे काय धरील? चरण धरील, सेवा करेन आणि त्या चरणाचं सुख प्राप्त करून घेईन. पण करावं काय? महादेव क्षीरसागरामध्ये गेले, चरणाला अगोदरच बुकिंग झालेली होती, रिझर्वेशन झालेलं होतं. पुन्हा केलं झाली. महाराज महादेवाच्या लक्षात आलं आपला टायमिंग चुकला, आपल्या अगोदर लक्ष्मीला पत्ता लागलाय. भगवंताचे चरण धरून लक्ष्मी बसलेली होती. लक्ष्मीनं करार केला देवाशी, झोपू नका मावशी चष्म्यावाल्या, हो तुम्हाला काय वाटलं मला दिसत नाही? अजिबात झोपायचं नाही. एवढ्या लांबून दग 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 करून येते माणूस, चार शब्द सांगावा, तुम्ही मला वाकडं जायचं काय थोडंच असतंय, झोपायचं नाही, 11च्या पुढे जात नाही. तुम्ही तुमच्या इमानदारीला जागायचं, मी माझ्या इमानदारीला जागायचं. खरे का कुठे? 11च्या पुढे जाणार जाणार, पैसे वाढवले तर जातो पाय लक्ष्मीचे. लक्ष्मी चरण, लक्ष्मीने देवाबरोबर करार केला. लग्न करताना प्रभू काय लक्ष्मी, तुम्हाला मी जास्त लाडकी आहे का तुमचे भक्त जास्त लाडके आहेत? मी जास्त लाडाची आहे का तुमचे संत भक्त तुम्हाला लाडाचे? काय उत्तर द्यावं देवा? हे कसं झालं माहिती का? आपल्याला बायको नाही, तुम्हाला माय बापाची गरज आहे का माझी गरज आहे? काय बोलावं रे? तसली पंचायत झाली देवाची. लक्ष्मी म्हणली भक्त जास्त आवडतात का मी? देवाने सांगितलं लक्ष्मी दोघेही आवडतात. मग ऐका, तुमच्या लाडक्या भक्तांना तुम्हाला काय कुठलं द्यायचंय तेवढं द्या, माझं काही म्हणणं नाही. स्वर्ग द्या, वैकुंठ द्या, सत्यलोक द्या, संपत्ती द्या, काय द्यायचंय ते द्या. फक्त एक गोष्ट मी दुसऱ्याला देऊ देणार नाही, ती कायमची वस्तू माझी राहील, ते म्हणजे तुमचे चरण. मी सोडून ही वस्तू तुम्हाला दुसऱ्याला देता येणार. करारच आहे लक्ष्मीचा, म्हणून लक्ष्मीचे त्याच्यावर कब्जा करून बसले महाराज. सोपे काय? महादेव म्हणले आता काकुलती आलो पण बाई चरण सोडायला तयार गेले. महाराज आता काय महाराज, कोणाची बी असली तरी बायकोच्या पुढं कुणाचं चलते मला सांगा? तुमची असली काय, माझी असली काय, देवाची असली काय? विष्णूला तरी मोठं म्हणता आलं लक्ष्मी वसुदेवर महादेवाला पाय बसवून सर नाही म्हणता आलं, गप्प बसावं लागलं. महादेव मागायला गेले, काय करावं? तळमळ लागली. मला भगवंताच्या चरण पाहिजे, मला भगवंताच्या चरणाची सेवा पाहिजे, रात्रंदिवस. पण आता नाही विलाज. चला एक सांगू का, नाही चरण मिळाले ओ महाराज, चरण मिळाले नाहीत म्हणून चरणाच्या पाण्यावर समाधान मानावं लागलं महादेवाला. कशावर? चरण तर नाहीच मिळाले, पण चरण अमृतावर समाधान मानावं लागलं. कोणत्या? तुझ्या चरण.
लक्ष्मी नाही मिळाली. मग आता वेदाची कहाणी टाकावर तर भावावं लागत. चरण नाही मिळाले म्हणून महादेवानी चरणाचं अमृत म्हणजे चरण तीर्थ मस्तकावर धारण करून त्याच्या समाधान आणि भगवंताच्या चरण अमृत मध्ये चरण तीर्थाचं नाव आहे तुझ्या चरणेची. महादेवाने डोक्यावर घेतलंय ते पाणी, भोगीच नाही घेतलं गार लागावं म्हणून. कशासाठी घेतलंय? कारण ते भगवंताच्या चरणाचं तीर्थ आहे. पुढल्या भाषेत सांगू का? त्याला पायवणी म्हणते. काय म्हणतात त्याला? ती गंगा आहे. पाय धुवून घेतलेलं पाणी त्याला पायवणी म्हणतात. आणि भगवंताच्या चरणाचं पायाचं पायवणी म्हणजे गंगा आहे. माझा त्याचा जन्म कसा झाला, काय झालं, ती कथा लई मोठी महाराज. का सांगू? चरणाची गंगा सांगायची का? तयारी आहे का तुमची? काय काम नाही. सांगतोच ओवी आहे का बाबा अगोदर म्हणजे कोणा पुढलं बघ. करिता तापसाची कळसणी, करिता तापसाची कळसणी निघे जवळू घेता शूळ पाणी. तोही अभिमान सांडोनी पायवनी माता वाही विठाला. महादेवानं गंगा डोक्यावर का घेतली? कारण ते भगवंताच्या चरणाचं तीर्थ आहे म्हणून घेतली, उगीच नाही घेतली. मग भगवंताच्या चरणाचं तीर्थ गंगा, तुझ्या चरणीची गंगा. कसा काय? आम्हाला थोडा इतिहास सांगा. ऐका. वामन भगवंताचा अवतार बळीराजाच्या दारामध्ये 3 पाऊल जमीन मागण्याकरिता झाला. छोटासा अवतार, गोड अवतार, सगळ्यात पाणीदार डोळे, कुरडे केस, योग्याचा बांधा, चमकदार हातामध्ये कमंडलू आणि काटे घेऊन बळीराजाच्या दारामध्ये वामन भगवान गेले. तिथला इतिहास मला सांगायचा नाही. वचन घेतलं. बळीला वाटलं छोटे छोटे पाऊल आहेत, किती घेणार आहेत 3 पावलामध्ये. वचन दिलं, संकल्प सोडला आणि भगवंताने 11 विराट स्वरूप धारण केलं आणि 3 पाऊल जमीन मापायला सुरुवात केली. एका पावलामध्ये खाल्ले 7 आठवले आणि एका पावलात वरले 7 आठवले. 14 भुवन आठवले. आतल वितल तलातल रसातल महातल पातल हे खाल्ले एकाच पावलात. भूर्भुवः स्वः मय जन तपानी सत्य हे एकाच पावलात आठवले. खाल्ले 7 वरले रात्री कधी नका सांगितले पुढच्या वर्षी सांगा. 7 खाल्ले 14 भुवन आणि मग खाल्ले 7 पातळ एका पावलात मापून घेतले देवाने. कशाने मापले हे लक्षात ठेवा. चरणानं. बरोबर आहे. 3 पाऊल मागितले होते ना. मग आता वरले 7 मापायला 1 पाऊल असा वर चालला देवाचा. भो भुव स्वः मह जन असा वर 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 पाऊल चालला होता देवाचं चरण मापेत. आणि शेवटचा लोक आहे ब्रह्मदेवाचा सत्यलोक. सत्यलोकामध्ये चरण गेला. ब्रह्मदेव 4 तोंडाचा म्हातारा झालेला ब्रह्मदेव बसला होता डोळे झाकून. हा सुद्धा महादेवासारखा याच तपासात होता देवाचं चरण कधी मिळेल. सगळे बसले थे तपासाला. कोण? ब्रह्मदेव सुद्धा या तपासात होता. भगवंताचं चरण मिळेल. आणि एकाएकी सत्य लोकांमध्ये भगवंताचं चरण आलेलं ब्रह्मदेवाला दिसलं. पळायचं कळना ब्रह्मदेवाला. आनंदच नाही. अरे यात चरणासाठी मी डोळे झाकून रात्रंदिवस ध्यान करतोय. माझी इच्छा पूर्ण झाली. ब्रह्मदेव कमंडलू घेऊन पळा आणि पाऊल माघारी चालला. चरण चालल्याबरोबर ब्रह्मदेवाने हुशारी केली. पटकन कमंडलूतलं पाणी भगवंताच्या चरणावर अभिषेक केला आणि पाणी चरणावर टाकलेलं पाणी पटकन कमंडलूमध्ये ठेवून ठेवलं. याला पायवणी म्हणतात. आणि ती आहे बघा गंगा. ती काय? तुझ्या चरणीची ती गंगा आहे. मग पुढे ही गंगा सत्य लोकांमध्ये ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये बराच काळ म्हातारा सोडीनाच गेलो. सोडीनाच गेलो. देत नाही कोणालाच देत नाही. पुढे एक कथा झाली. परेसे गवारा
सागर कर्णे निर्वंश झाले. सगर राजाचे 60,000 पुत्र कपिलाच्या शापानं राग झाले, जळून भस्म झाले. साधूच्या शापानं जो मरतो त्याला मोक्ष नसतो. म्हणून त्या सगराच्या पुढल्या पिढीनं तपश्चर्या करून आपल्या पूर्वजांच्या उद्धाराकरता देवाची तपश्चर्या केली. पिढ्या गेल्या, यश आलं नाही. आणि मग एक भगीरथ नावाचा राजा त्या कुळामध्ये झाला. भगीरथाच्या प्रयत्नाला यश आलं, भगवान प्रसन्न झाले. सांग भगीरथा काय करायचंय? भगीरथानं सांगितलं माझ्या 60,000 सगर पुत्राचा पूर्वजांचा उद्धार करायचा. देवाने सांगितलं त्याला एकच पर्याय, तुझ्या 60,000 पूर्वजांचा उद्धार करायचा असेल तर त्यांची राग जिथं पडली का त्याच्यावर गंगेचं पाणी आणून टाक, म्हणजे त्यांचा उद्धार होईल. भगीरथ म्हणला मला माहितीच नाही गंगा कुठे. देवाने पत्ता सांगितला. सत्य लोकामध्ये ब्रह्मदेवाच्या कमंडलूमध्ये धरून बसले म्हणतात, त्याच्यापाशी गंगा आहे, जा माप त्याला. मृत्यू लोकामध्ये ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. ब्रह्मदेव प्रसन्न झाले. काय भगीरथा? देवा, ब्रह्मदेवा मला तुमच्या कमंडलूतली गंगा मृत्यू लोकात न्यायची, माझ्या पूर्वजांचा उद्धार करायचा. ब्रह्मदेव म्हणजे तथास्तु. आता तपश्चर्या केली म्हणजे विलाज नाही, मी गंगा देतो भगीरथा, तुला देतो, काही अडचण नाही. अरे पण वेड्या, सत्य लोकांमधून जर मी कमंडलूमधून भगवंताचं चरण अमृत म्हणजे गंगा जर खाली सोडली तर 7 लोकांमधून खाली आलेली गंगेचा वेग एवढा होईल की जमिनीला पृथ्वीला भेदून पाताळात निघून जाईल ना. कशी येणार आहेस? भगीरथ म्हणला मग मी काय करू? ब्रह्मदेवानं सांगितलं असा कुणीतरी तपस्वी बघ की त्यानं सत्य लोकांमधून सोडलेल्या गंगेची धार त्यानं अशी सहन केली पाहिजे, तिची गती संथ केली पाहिजे, झेललं पाहिजे त्याला. भगीरथ म्हणला असा कोण तपस्वी जगात असेल गंगेची धार सहन करणारा? ब्रह्मदेवाने सांगितलं एकच तपस्वी या जगामध्ये, त्याचं नाव महादेव. जा महादेवाकडे. महादेवाची आराधना केली. भगवान शंकर प्रसन्न झाले. काय भगीरथा? काही नाही हो महादेव, माझं एक काम आहे हो. काय? सत्य लोकांमधून ब्रह्मदेव गंगा खाली सोडणार आहे. काही नाही, तेवढी तुम्ही काय करा, तुमच्या जटेमध्ये धारण करा, एवढा माझ्यावर उपकार करा आणि हळूच केदारनाथ बद्रीनाथला जाऊन गंगोत्री यमुनोत्रीला सोडा. महादेव मनामध्ये म्हणले जाऊ द्या, चरण भेटल म्हणलं होतं पण नाही चरण भेटलं, पण कमीत कमी भगीरथाच्या निमित्तानं चरण अमृत तरी भेटायला लागलं. महादेव म्हणले तथास्तु, येऊ दे म्हणावा लवकर ब्रह्मदेवाला. आणि मग ब्रह्मदेवाने कमंडलू असा केला. सत्य लोकांमधून चरणेची गंगा सोडली. भगवान शंकराने ते चरणामृत म्हणजे गंगा कुठं धारण केली? भगवान शंकराने जटेमध्ये घेतली तिचा ओघ, म्हणून तिचं पहिलं नाव पडलं जटाशंकर. चला मला पुढली कथा सांगायची नाही. आणि मग महादेवाने गंगोत्री या ठिकाणी हिमालयामध्ये येऊन गंगेचं अवतरण केलं आणि भगीरथानं नेऊन उद्धार केला. म्हणून म्हटलेले तुझ्या चरणीची. आणि ते पुन्हा धारण केली महादेवाने. का? माझ्या भगवंताच्या चरणाचं तीर्थ आहे, इतके चरणाची आवड महादेवा. पण महाराज डोक्यात महादेवाच्या समाधान नाही बरं आणखी. चरण अमृत मिळालं पण चरण नाही मिळालं, चरणाची सेवा नाही मिळाली, चरणाची सेवा नाही मिळाली. आणि मग महादेवाला पत्ता लागला एक दिवशी, लक्ष देऊ नाही का? असे काही लक्ष मी पाय सोडित नाही. पण आता सत्ययुग आलंय आणि सत्ययुगामध्ये मी ज्याचं भजन करतोय, रामाचं भजन करतोय, त्याचा अवतार होणार आहे दशरथाच्या पोटी. आता चान्स सोडायचा नाही. महादेवाने निश्चय केला, राम जन्माला आले, राम अवतार आलेले की आपण हे कैलास पद सोडायचं, आधिपद सोडायचं, मोठेपणा सोडायचा आणि रामाबरोबर अवतार घ्यायचा. कमीत कमी त्या अवतारात तरी आपल्याला काय घडावी? कशाची? लक्षात ठेवा. महादेवाने ठरवलं, सगळ्याचा त्याग केला आणि रामाचा जन्म दशरथाच्या पोटी झाल्याबरोबर भगवान शंकराने अंजनीच्या पोटी अवतार घेतला. अंजनीच्या तपासाठी महादेवाने ठरविलंच महाराज, ह्या अवतारामध्ये चरण सेवा करायची म्हणजे करायचीच, काही झालं तर.
सोडायची नाही. भले किती त्याग करायचा आला तरी करायचं. महादेवाने ठरविलं म्हणजे चरणाची सेवा करायची म्हणल्यावर माणूस व्हायचं नव्हतं. कारण माणसं म्हणली की द्वेष मत्सरा 12 भानगडी आल्या का नाही. त्याच्यामुळे माणसाच्या राड्यातच पडायचं नाही. कोणाचं खाणं नको, कोणाचं पिणं नको, कोणाचं निंद नको, कोणाचं भांडण तंटा नको. माणूसच व्हायचं नाही. आपला झाडपाला खाल्ल्याला बरा. फळ आपलं काही नाही खायचं. माणसात नगर बुवा. माणसं दिला रे खाऊ घालून 2 वर्षानं म्हणते या कालांडानं आमचं लय खाल्ले. त्याच्यापेक्षा यांचं नकोच म्हणले महादेव. आपलं माकडाच्या येऊन जन्म घेऊ बुवा, पण माणूस नको. आणि मग महाराज महादेवाने कुळ निवडलं. कपी कुळी तया माझे दंडवत आणि कपी कुळी हनुमंत अवतार धरला महादेवाने मारुतीरायांचा. ऐका बरं, ऐका नीट राजा हो. संपूर्ण आयुष्यभर रामाचे एकनिष्ठ राहिला पट्ट्या. अन्न खाल्लं नाही. रामाचा एक सुद्धा कशाचीच वस्तूची अपेक्षा केली नाही. हो, सत्तेची नाही, संततीची नाही, संपत्तीची नाही. काय विचार करा. महादेव म्हणले संसारिक झालो बायका लेकर करीत बसलो तर तिकडच्या राड्यात इकडला विसर पडन, जातानाच लंगुट घालून जाऊ. अखंड ब्रह्मचारी राहायचं म्हणजे डोक्यात दुसरा राडाच नाही आला पाहिजे. एकमेव आपला ध्यास आहे रामचरण. आयुष्यभर रामाची सेवा केली. नुसती सेवा केली. आणखीन चरणाची भेट झाली नाही. झाली ना महाराज. राम रावण युद्ध संपलं. राम राज्यावर बसले. हनुमानजी हात जोडून उभा होते. आनंदाचे दिवस होते. इनाम वाटायला चालू होते. सीता मातेनं रत्नाचा हार दिला. हे हनुमंता इकडे मारुती, मला हा रत्नाचा हार द्यायचा आहे तुला. घेतला. मारुतीराया मनामध्ये महादेव म्हणले बाई मी जगाचा मालक आहे. असल्या रत्नाचं मला काय करायचंय. मी याच्यासाठी नाही आलेलो. कडकडा फोडले दिले फेकून. मला नाही याची गरज. आणि मग आता नीट ऐका. शेवटचा प्रसंग आहे. प्रभू रामचंद्र राम राज्य झालं आणि राज्यावर राम बसले. सिंहासनावर आधीन झाले. सगळ्यांना लक्ष्मणा काय दादा कुठली जागा पाहिजे आता रामराज्यातली तुला. 14 वर्ष माझ्या बरोबर वनवास भोगलास. तुझं कष्ट आहे. सांग लक्ष्मणा तुला कोणती जागा पाहिजे. माझं सिंहासन म्हणलास तरी देतो. लक्ष्मण म्हणला भैया मला सिंहासन नाही. तुम्ही सिंहासनावर बसा आणि मला तुमच्या उजव्या हाताला जागा द्या. कुठं उभा राहिला लक्ष्मण. राम सिंहासनावर बसले. सिंहासनाच्या उजव्या बाजूला. लक्ष्मण म्हणला ही उजवी जागा मला पाहिजे. मी उजवा हात आहे तुमचा. शत्रुघ्नाला विचारलं तुला. ते मला लक्ष्मण माझा मोठा भाऊ आहे. तो उजव्या हाताला तर मी डाव्या हाताला. दोघजण 2 भाऊ 2 हाताला उभे राहिले सिंहासनाच्या. भरताला विचारलं भरता तुला काय पाहिजे. भरताने सांगितलं मला बरोबरीला नको, कुठेच नको. मला तुमच्या पाठीमागं छत्र घेऊन उभा राहायचं. वाटण्या चालू बरं का. ऐका बरं. लक्ष्मण उजव्या बाजूला, शत्रुघ्न डाव्या बाजूला, भरत पाठीमागच्या बाजूला. आता बारी राहिली सीतेची. रामाने सीतेला विचारलं सीता सांग तुला कुठं बसायचंय. तुला कोणती जागा पाहिजे. कारण क्षीरसागरामध्ये ही कुठं होती आधी ना. मग सीतेला विचार. अगं तिथं लक्ष्मी सीता होऊन आली ना. मग रामाने विचारलं सीता तुला कुठं बसायचंय. हनुमानजी आमच्या इकडं लटा लटा कापत येते. बया इथं विचारणं जवळ बसती का. एवढा अवतार खर्च केला इथं विचार जातो का काय. देवा देवा देवा. सीतेला रामाने विचारलं सीते सांग कोणती जागा पाहिजे. बरं झालं सीता गप्पन म्हणली मी अर्धांगिनी तुमच्या शेजारी बसणार. मांडीला मांडी लावून बसणार. हो आणि म्हणजे उड्या मारले. बरं झालं. आणि सीता कुठं बसली रामाच्या
रामाचा फोटो बघितला का रामराज्याचा? नीट बघा. आणखी नेहरू, सीता शेजारी, लक्ष्मण उजव्या बाजूला, शत्रुघ्न डाव्या बाजूला, भरत मागं, वाटणी राहिली हनुमंताची. हनुमंताला विचारलं, मारुती आता तुला काय पाहिजे? मारुतीनं सांगितलं, मला काही नको, आता मला एकच चरण सेवा. ज्याच्यासाठी महादेव कैलास सोडून आले होते. भाग्य उदयाला जागा शिल्लक राहिली. लक्ष्मी सीता तिथं बसायची, ती म्हणली मला शेजारी बसायचं. जागा मोकळी झाली. हनुमानजी म्हणले बरं झालं. काय पाहिजे मारुती? कुठं बसायचंय? जागा कोणती पाहिजे? मारुती म्हणले ज्याला जे पाहिजे ते देऊ द्या, मला एकच जागा, चरण सेवा अखंडी. मला ही जागा पाहिजे. का? याच्यासाठी तर मी इथपर्यंत प्रवास करून आलो. केची देवा पै माग आणि चरण सेवा. सहजासहजी मिळालं काही चरण महादेवाला? सहजासहजी नाही मिळालं. आयुष्यभर रामाची सेवा करावी लागली, दास्यत्व करावं लागलं आणि त्याचा परिणाम मनाने देखिले राम. दास्यत्व निकट हनुमंते पैकी म्हणून देखिले रामचरण. इतके चरणाची पावर आहे. महादेवाला एक अवतार खर्च करावा लागला त्याच्यासाठी. कशासाठी?
घेईन मी जन्म याचसाठी देवा, चरण सेवा साधा वेळा. फक्त 10 मिनिट झोपू नका. लई जांभळे यायला काय करावं. 7वा दिवस आहे. उद्या कोण जागा म्हणणार आहे तुम्हाला? 10 मिनिट थांबा, फक्त 10 मिनिट. तुझी चरण सेवा. आणि मग महादेवांना काय मिळाली? हनुमानजीच्या रूपामध्ये. आपण मारुतीरायाला आणखीन पत्ता लागला. अहो म्हणले तुम्हाला जे मिळाले ते बी खरं सुख नाही, खरं आणखीन वेगळंच आहे. म्हणजे कसं? म्हणले तुम्हाला जे मिळाले ते पूर्ण सुख मिळालेलं नाही. पूर्ण सुख वेगळे चरणात वेगळे. हा म्हणजे कसं काय? क्षीरसागरामध्ये चरण कसं होतं देवाचं? आडी वाडी लक्ष्मी पाय सुटीत होती तिथं बी नाही. अहो म्हणले देवाच्या चरणात सुख आहे, पण तसल्या चरणात नाही, फक्त समचरणात सुख. प्रमाण कधी देऊ नका बरं का. माझ्याकडे लय मोठे प्रमाण आहे. टाइम संपलाय. पत्ता लागला, दुसऱ्यांदा पत्ता लागला. म्हणले माग मोरील खाली वरील असल्या याच्यात नाही, खरं सुख कोण्या चरणात आहे? क्षीरसागरातले समान जमलेले होते देव. म्हणले तिथेही खरं सुख नाही. बर राम अवतारात कशाचा? राम अवतारात तरी म्हणले तिथं एक माग एक पुढं होता असं. तिथेही सम नाही. मग म्हणले आमचं गेलं का फेल? म्हणले काही म्हणा, पण खरं सुख लाभलेलं. म्हणले मग कृष्ण अवतारातलं बघतो. कृष्ण अवतारात तरी कुठं सम आहे? तिथं असं आहे. बरोबर आहे. देहुडा चरणे वाजवितो. म्हणले मग आता राम अवतारात मी सम नाही. बरोबर आहे ना? आणि सुख कुठे आहे? म्हणले पत्ता लागला. एक जागेवर समचरण आहे. म्हणले ते असे देव समचरण क्षीरसागरात नाही, समचरण वैकुंठात नाही, समचरण अयोध्येत नाही, समचरण द्वारकेत नाही, समचरण कुठंच नाही. समचरणाची जागा फक्त एकच आहे, तिचं नाव पंढरपूर. ते हे समचरण विटेवरी साजे विटेवरी ज्याची तुम्ही कशाला बसलात तिकडे माग मोरी? समाचारणात महादेव म्हणले मग आपला अवतार तर फेलच नाही. सुप्त पंढरी समचरणात राहिलं. मग आता काय करावं? महादेव म्हणले जमलं तर जमलं, कॅन्सल, तिकडं जाऊ. आणि मग महाराज त्या समचरणाच्या दर्शनाला जी लाईन लागली होती का, लाईन वाळवंटापासून महाद्वारापर्यंत सुरवराची दाटी आणि ही जी समचरणाच्या दर्शनाची लाईन लागली का, कैलासावरून महादेव निघाले. ऐका, कैलासावरून महादेव निघाले आणि त्या लाईन मध्ये येऊन उभा राहिले. कसे?
महाद्वारापासून आणि त्या महाद्वारापर्यंतची लाईन लागली दर्शनाची भावे वाळते राहिले शुक सनकादिक नारद दुंबर भक्ताच्या पोटी. लक्षात येते का? या लाईन मध्ये पुन्हा महादेव समचरणाचं सुख घेण्यासाठी त्रिशूळ डमरू घेऊन आला गिरेचा आणि मग महादेवाला सुख लाभलं पंढरपूरच्या समचरणामध्ये. मग नामदेव महाराज म्हणले ज्या समचरणासाठी महादेव येऊन लाईनीत लागलेत ना देवा, त्या पंढरपूर मध्ये माझा भाग्यानं जन्म महादेवाला कैलासामधून पंढरीला यावं लागतं, सुरवरांना स्वर्ग सोडून पंढरीला यावं लागतं, रंभादिकांना स्वर्ग सोडून पंढरीला यावं लागतं, शुक संकादिकांना वर हिमालय सोडून पंढरीला यावं लागतं. का? समचरणासाठी. हे आधी बघा नाही, शुक संकादिक सुरवर अहो सगळे चालत नाही तर कशासाठी? कारण पंढरीमध्ये जे आहे ते कुठंच नाही, कुठंच नाही. समचरण कुठं आहे आणि खरं सुख त्या समचरणात आहे. म्हणून ही वाळवंटापासून लागली, चढावून लागली सगळ्याची ते पुस्तके देवासहित. बाकी काही नको, मागणं एवढंच आहे. ही सगळी बाहेरून इथं येते. माझा तर जन्म इथंच झालाय, फक्त एवढीच इच्छा आहे, जन्मोजन्मी वास द्यावा पंढरीतच, मला वास दे पंढरीतच, माझा जन्म दे. कोणत्याही योनीत हो दे, जन्म हो का भलते यादी, कुठल्याही यादीत हो दे. अरे कुत्रा जरी झालो, किडा मुंगी जरी झालो तरी पंढरीतच झालो पाहिजे. एवढीच मागणी आहे माझी. ऐक बरं देवा, दुसरीकडनं हो. कारण समचरण आणि संताची संगती दोन्ही मिळण्याची जागा एकच आहे. संत भार पंढरी आणि कीर्तनाचा का तेथे असे देव उभा तिचे समचरण. म्हणून वास द्यावा पंढरीचा सदा संग्रह Thank you.